शुभ सकाळ सर्वांना. कशा आहात सर्वजण? तर मस्त मजेत छानच असाल. तर आज आहे चतुर्थी. चतुर्थीच्या तुम्हा सर्वांना खूप साऱ्या शुभेच्छा. आणि हे माझं नवीन चॅनल आहे आणि नवीन चॅनलवरती हा माझा नवीन ब्लॉग आहे. तर सर्वांनी छान छान कमेंट्स करा, सपोर्ट करा ह्या पण चॅनलला. आणि व्हिडिओ माझा हा पहिलाच कसा वाटला ह्याच्यावरती ते पण कमेंट करून सांगा. तर चला, इथे झालेलं आहे चहापाणी वगैरे, माझं देवपूजा पण करून झालेली आहे. आज चतुर्थी आहे तर चतुर्थीचं म्हणजे लवकर आवरलं तर छान वाटतं. स्वयंपाक वगैरे काही नसतो, त्याच्यामुळे पटकन आवरून घेतलं चहापाणी वगैरे आणि देवपूजा पण करून घेतली. सकाळी सकाळी देवपूजा वगैरे केली की छान वाटतं. छान वाटतं तिथे बघा, एकदम प्रसन्न असं वाटतं देवपूजा वगैरे केल्यानंतर. खरंच खूप छान वाटतं. आणि चला, आता साबुदाणा भिजत ठेवलेला आहे. सर्वांना आज साबुदाणा खिचडीच बनवायची आहे. तर चला, मी आता साबुदाणा खिचडी बनवते. परत वेपर्स वगैरे तळायचे आहेत. ब्लॉग कंटिन्यू करा. बाहेर असा एकदम बारीक बारीक पाऊस येतोय, खूप छान वाटते. सकाळ सकाळचं असं वातावरण किती सुंदर वाटतं बघा. आणि एकदम असं खिडकीतून पण बाहेर बघायला छान वाटतं, पाऊस पडतोय. या चॅनलवरती मी डेली ब्लॉग अपलोड करणार आहे. तर तुम्हाला माझे डेली ब्लॉग बघायला आवडतील का ते पण नक्कीच कमेंट करून सांगा. जे आपलं डेलीचं रुटीन असतं ते मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर आवडेल का ते पण कमेंट्स करून सांगा. तर चला, आता लागते मी स्वयंपाकाला. शेंगदाणे वगैरे भाजून घेतलेले आहेत. शेंगदाणे मी म्हणजे चहा वगैरे झाल्यानंतर शेंगदाणे भाजून घेतलेले होते, कारण थोडेसे थंड झाल्यानंतर मिक्सरमधून काढल्यावर म्हणजे व्यवस्थित कूट होतं असं शेंगदाण्याचं. लगेच गरम गरम शेंगदाणे मिक्सरमधून काढले ना तर व्यवस्थित लागत नाहीत. त्याच्यामुळे मी भाजून बराच वेळ ठेवते, 1-1.5 तास ठेवते आणि मग शेंगदाण्याचं कूट बनवते, मिक्सरमधून काढते. तर त्याला इथं शेंगदाण्याचं कूट बनवायचं आहे मला. आता मिक्सरमधून मिरची पण काढायची आहे साबुदाण्यासाठी. साबुदाण्याचं भिजून ठेवलं होतं मी रात्री, त्यामुळे इथं छान असं साबुदाणा पण भिजलेला आहे. रात्रीच भिजत ठेवते मी, कारण सकाळी डब्याला द्यावं लागतं ना लवकर, त्याच्यामुळे भिजत नाही. त्याच्यामुळे मी रात्रीच भिजत ठेवते साबुदाणा. आणि रात्री भिजत ठेवलेलं साबुदाणा खरंच खूप म्हणजे छान होतो पण, आणि छान लागतो पण. असं वातट लागत नाही, मऊ भिजतो ना, त्याच्यामुळे खूप छान लागतो साबुदाणा. तर तुम्ही पण रात्री भिजत ठेवत जा साबुदाणा, खरंच खूप छान लागतो. चला, आता बनवायला घेते, कारण ब्लॉगच्या नाद्यामध्ये डब्बा द्यायला उशीर नको व्हायला, त्याच्यामुळे पटापट आवरून घेते. छान भिजलाय साबुदाणा, एकदम मस्त मऊ मऊ झालाय. आणि आमच्या इथं चतुर्थी वगैरे काही एकादशी असेल ना तर मी सर्वांना साबुदाणाच बनवते. डबल स्वयंपाकामध्ये म्हणजे डबल स्वयंपाकाच्या भानगडीतच नाही पडत. आणि सर्वांना आवडतो पण असं, म्हणजे साबुदाणा खिचडी खाता सर्वजण आवडीने, त्याच्यामुळे मी सर्वांना खिचडीच बनवत असते. चला, इथं मला आता खिचडी लागणारे बटाटा वगैरे कट करून घ्यायला लागेल. कोणी कोणी बटाटे उकडून पण टाकते, छान लागतात तसं उकडून पण, पण मी कट करूनच टाकते. इथे 2 असे बटाटे घेतलेले आहेत छान. सकाळची खूप घाई असते आणि डबा वगैरे द्यायचं तर मग अजून जास्तीच घाई होते. आज काय नाही, आज स्वयंपाक जास्ती नसल्यावर काय नाही, पण दुसरा स्वयंपाक असेल तर मग. आणि नेहमीचा प्रश्न भाजी काय बनवायची, त्याच्यातच अर्धा 1 तास तरी वेळ जातो. प्रत्येक लेडीजला तेच प्रश्न पडतो, भाजी काय बनवायची. माझं तर त्याच्यातच खूप वेळ जातो. पोळ्या चपात्या वगैरे घेऊन जातं लगेच, पण भाजीचा प्रश्न दररोजचाच असतो. मिक्सरमधून सर्व काढून घेतलं. शेंगदाण्याचं कूट जरा जाडं मोठं मोठंच ठेवते मी, कारण असंच आवडतं आमच्या इथं. परत मिरची काढून घेतली थोडीशी मिक्सरमधून. इकडे कट करून घेतलेले बटाटे पाण्यात ठेवले, इकडे साबुदाणा भिजत ठेवलेला. चला, आता मी आता साबुदाणा बनवते. परत मला वेपर्स वगैरे तळायचे आहेत. मोठ्या कढईतच बनवत असते, कारण व्यवस्थित हलवता वगैरे येतं ना, त्याच्यामुळे. किती जरी पटापट आवरलं तरी वेळ होतेच लगेच.
कढई ठेवून घेतलेली आहे. आम्ही तूप टाकते. आम्ही तुपामध्ये बनवतो साबुदाणा, छान लागतो तुपामध्ये पण. घरीच बनवत असते मी तूप. भरपूर दूध घेतो ना आम्ही, त्याच्यामुळे तूप पण भरपूर होतं. महिन्याचं आमच्याकडे 1-1.5 किलो तूप तर होत असेल, आरामात होतं 1-1.5 किलो तूप. कारण दूध जास्त असतं ना, आणि दूध पण चांगलं असतं त्यांचं, त्याच्यामुळे तूप पण भरपूर होतं. चांगलं गरम झालं. आता बटाट्याचे काप टाकून घे त्याच्यात. तुपामध्ये छान असे बटाट्याचे काप मऊ दिले ना, छान लागतात साबुदाण्यामध्ये. थोडंसं झाकून ठेवायचं ना, होऊन जातात. थोड्या वेळाचं झाकून ठेवलं ना, मऊ होता. तोपर्यंत मी वेफर्स वगैरे काढते. साबुदाणा बटाट्याच्या खारवड्या पण तळायच्यात. घाईमध्ये काही शब्द निघतात. छान लागतं हे पण, मीच बनवलेलं आहे यावर्षी. पेपर्स हे पण मी घरीच बनवलेलं. मी उन्हाळी कामना बरंचसं घरीच बनवत असते. विकत म्हणजे काही एवढं आणतच नाही, सगळं घरीच बनवते. नंतर तळून मध्ये साबुदाणा टाकलं ना, साबुदाणा होईपर्यंत ते तळायचं होऊन जातं माझं. झाले थोडेसे, लगेच होतं ते बारीक बारीक काप असतं ना, त्याच्यामुळे लगेच होऊन जातं. थोडा वेळ अजून ठेवते झाकून, म्हणजे अजून थोडे मऊ होतील. तोपर्यंत इकडे तेल गरम करायला ठेवते हे तळण्यासाठी. साबुदाणा व्हायचं तिकडे तळून पण होतं मग माझं. इकडे तेल गरम होईपर्यंत तिकडे साबुदाणा पण होतो. कारण साबुदाणा थोडासा थंड पण झाला पाहिजे डब्याला भरायला, लगेच गरम गरम नाही भरता येत ना. चला आता तापवून तिकडे तेल. गरम गरम भरला की मग थोडंसं घाम आल्यासारखं वाटतं साबुदाण्याला. झाले बटाटे मऊ. एखादं दुसरं वाटतंय, एखादं दुसरं जाड राहिलं असेल ना ते बटाटा, तर ते थोडंसं कडक वाटतं असं, त्याच्यासाठी थोडा वेळ होऊ द्यावं लागेल. मिरची टाकून घेते त्याच्यात. दळलेली मिरची छान लागते, कारण ते तुकडे तुकडे करून टाकले ना मिरचीमध्ये, तर ते काढून टाकतात. त्याच्यामुळे अशी दळून टाकली ना मग काही नाही वाटत, खाल्ली जाते. त्याच्यामुळे मी मिरची ना असं मिक्सरमधून दळूनच टाकते. झाल्यानंतर व्यवस्थित मऊ झाले. आणि तिखट सणसणीत लागते आमच्या इथे.
साबुदाणा खिचडी असं एकदम फिकी फिकीवाली नाही आवडत, मला असं तिखट आवडते सर्वांना. थोडेसे तिखट जास्त बनवून म्हणजे तिखट थोडं जास्तच टाकते. आणि काय काय याच्यातल्या मिरच्यांना तिखट आहेत, काय काय तिखट नाही आहेत, म्हणून त्याच्यामुळे एवढं काय नाही वाटणार. छान भिजलाय साबुदाणा. पाण्याचा टप 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 आवाज येत असेल बाहेरचा, पाऊस येतो ना बारीक बारीक. मीठ पण टाकून घेते, मीठ याच्यातच टाकत असते मी, कारण ते बटाट्यांना पण मीठ लागतं आणि तिखटाला पण मीठ लागतं, त्याच्यामुळे छान लागतं बटाट्याला. तर फिके फिके लागतात बटाटे. झाले व्यवस्थित, टाकून घेते साबुदाणा. तुम्ही पण असंच बनवता का साबुदाणा? नक्कीच कमेंट करून सांगा जर व्हिडिओ आवडला असेल तर. मला पण आवडेल असं डेली रुटीनचं म्हणजे ब्लॉग शेअर करायला तुमच्यासोबत. बऱ्याच दिवसापासून मी हे चॅनल काढले, पण म्हटलं बघू, काढू टाकू याच्यातच दिवस निघून चालले. म्हटलं चला आज आपण संकष्ट चतुर्थी पण आहे, आजपासून टाकायला सुरुवात करूया डेली ब्लॉग या चॅनलवरती. असं मिक्स करून घेतलं व्यवस्थित. आणि शेंगदाण्याचं कूट आता वरतून टाकत असते. कोणी कोणी साखर पण टाकतं याच्यामध्ये, पण मला नाही आवडत. आता थोडं झाकून ठेवते म्हणजे छान असं मऊ होतं साबुदाणा. आणि इकडे तळायला घेते लगेच चिप्स वेफर्स. कढई पलीकडच्या बाजूला ठेवते, म्हणजे मला कसं इकडची सवय नाही ह्या गॅसची, त्याच्यामुळे मला इकडं थोडंसं अवघड जातं तळण्यासाठी. तेल असं भरपूर चांगलं गरम झालंय साबुदाणा बनवपर्यंत. वेळेत झालं सर्व, 10:30 वाजले. 11 वाजता जातात ते. डब्बा भरायचा बाकी अजून. इथे झालेला आहे माझा साबुदाणा वगैरे बनवून, डब्बा भरला. वेळेत झालं, मला वाटलं उशीर होतं की काय एवढं बनवायचं म्हटल्यावर, तर नाही, सगळं वेळेमध्ये झालं. सरांना डब्बा वगैरे दिला, बाय केलं त्यांना. नवीन चॅनलवरचा नवीन ब्लॉग कसा वाटला मला नक्कीच कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. चला बाय.